मित्र हो, सप्रेम नमस्कार. मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून साकार झालेली कादंबरी. कादंबरीचं शीर्षक आहे आग. आग या कादंबरीला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण आपल्या मराठी शब्दगंध या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. चला तर ऐकूया कादंबरी आग या कादंबरीचा भाग पहिला. मध्यान्ह रात्र झाली होती. ती नदी संतपणे वाहत होती. तिच्या दोन्ही काठांवर भीषण शांतता पसरली होती. फक्त अधूनमधून पाण्याचा खळखळाट होत होता. नाहीतर एखादी बेडकुळी डराव असा आवाज काढून पुन्हा बुडी मारित होती. मध्येच एखादं घुबड गुटकार करीत होते नि रात्र थरारत होती आणि रात किड्यांची चिरचिर अखंड चालली होती. त्या नदीवर एक प्रचंड पूल होता नि त्या पुलावरून एक हमरस्ता राजापुराकडे गेला होता. त्या पुलापासून राजापूर अवघं 2 मैलांवर होतं. पुलाखाली 2 प्रेतं जळत होती. त्यापैकी एकाच्या ज्वाला धडधडत होत्या नि दुसऱ्याचे निखारे रसरसत होते. आणि त्या 2 प्रेतांपासून जवळच एक व्यक्ती निवांत बसली होती. तिथं भेसूर नि ओसाड वातावरण थैमान घालीत होतं, पण त्या व्यक्तीला त्याचं काहीच वाटत नव्हतं. तो एक तरुण होता. शरीरानं तो मजबूत होता आणि त्याच्या अंगावरील सर्व कापडं स्वच्छ होती. तो दोन्ही पाय पुढं पसरून निवांत बसला होता आणि एकटक त्या जळत्या प्रेतांकडं पाहत होता. आणि त्या प्रेतांच्या ज्वालांचा उग्र प्रकाश त्याच्या भकास चेहऱ्यावर चरफडत होता. लवकरच याच ठिकाणी ने असंच आपलंही प्रेत जळणार असून त्यावेळी इथं कुणीही नसणार याचाच जणू तो विचार करीत होता. थोड्या वेळाने तो धडपडून उठला आणि धावतच पुलावर येऊन शहराकडे चालू लागला. तो अगदी शांतपणे चालत होता. ती चांदणी रात्र होती. आकाशात चांदणं फुललं होतं. त्या चंदेरी प्रकाशानं सारी सृष्टी उजळून निघाली होती. परंतु त्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच नि गर्द वृक्षांनी तो रस्ता झाकला होता. त्यामुळे रस्त्यावर काळोख दाटला होता. पुढचं काहीच दिसत नव्हतं आणि त्या झाडांच्या ओल सावलीतून तो निघाला होता. त्याचे दोन्ही हात निर्जीव मड्याच्या हाताप्रमाणे लोंबकळत होते आणि त्याची मान ताठ होती. तो किंचित वर पाहत होता. त्याच्या मंद नि लयबद्ध चालीत मुळीच चढउतार नव्हता. त्यामुळे गौरीत गाडलेलं मडच उठून चालत आहे असं वाटत होतं. तो त्या अंधारात दिसत नव्हता, मात्र त्याच्या पावलांचा तालबद्ध आवाज तेवढा ऐकू येत होता. काही ठिकाणी 2 झाडात अंतर आले की तो प्रकाशात येऊन दिसत होता आणि पुन्हा अंधारात शिरून अदृश्य होत होता. तो 1 मैल अंतर चालून गेला आणि पुढून 2 माणसं आली. ती शहरात जाऊन सिनेमा पाहून आता परत आपल्या गावी निघाली होती. ती 2 माणसं जवळ आली आणि त्याच वेळी झाडाच्या पानातून चंद्रप्रकाश त्या तरुणावर गळला आणि दोघांनी त्या तरुणाला पाहिलं. त्यांना भीती वाटली. त्यापैकी एक जण म्हणाला, हा माणूस असा का चालत आहे? कसा? असं म्हणून दुसऱ्यानं निरखून पाहिलं आणि त्याची छाती धडपडू लागली. कसा म्हणजे? भूतावानी, पहिला बोलला. अरे भूतावानी कसला लेका, हे भूतच आहे, पळ. दुसरा म्हणाला आणि ते दोघं
मुठीत जीव घेऊन पळत सुटले. त्यांनी मागची धूळ पाहिली नाही. राजापूर जवळ आलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे दिसू लागली. पुढं शहरातील दिवे दिसू लागले. पुढे दोन्हीकडच्या बंगल्यांची ओळ लागली. परंतु सर्वत्र निशब्दता नांदत होती. माणसं निर्धास्त निजली होती. कुठेही हुकाचू होत नव्हतं. आणि तो तरुण त्याच आपल्या चालीनं चालत होता. तो एका सुंदर बंगल्यापुढं येताच गपकन थांबला. त्याने सर्वत्र कानोसा घेतला. तो बंगला इतर बंगल्यापासून किंचित फटकून उभा होता. त्याच्या भोवती बाग होती आणि रस्त्याकडेला त्याचं फाटक होतं. त्या तरुणानं ते फाटक उघडले आणि आत गेला. मग तो त्या बंगल्याच्या मुख्य दारात उभा राहिला. नंतर त्यानं बंगल्याचं दार लोटलं. ते उघडच होतं. तो आत जाऊन अंधारात उभा राहिला. घरात सामसूम होती. सर्व मोठे दिवे मालवले होते. पण लक्ष्मीच्या एका भव्य तसबिरीखाली एक लहानसा विजेचा दिवा मंद जळत होता. त्याच्या प्रकाशात घरातील सर्व काही अंधुक दिसत होते. समोरच एक पलंग होता. त्यावर लता शांत झोपली होती. तिला गाढ झोप लागली होती. ही लता तरुण होती, तशीच सुंदर होती. ती अवघी 22 वर्षाची होती. तिची भरदार छाती मंद गतीनं खालीवर होत होती. तिचे भाराभर केस तिच्या उशाखाली विस्कटले होते आणि तिच्या पुढ्यात तिची 4 वर्षाची मुलगी राणी निजली होती. पलीकडे एका पलंगावर जयवंतराव झोपला होता. तो भरपूर उंच होता. तसाच देहानं बलिष्ठ होता. तो एक बडा पोलीस ऑफिसर होता. त्यामुळे त्याच्या घरातील वातावरण वरच्या दर्जाचं नि सुसंस्कृत होतं. त्या घरात तिळभरही उन नव्हतं. आणि लता आणि जयवंतराव यांची पहिली मुलगी राणी ही जरी 4 वर्षाची होती तरी ती भलतीच बोलकी आणि चुणचुणीत होती. ती रूपानंही सुंदर होती. नियतीनं जणू लताला पुढं ठेवूनच राणीला घडवली होती. पुन्हा त्या तरुणानं कानोसा घेतला आणि तो पुढं गेला. त्यानं खिशातून चॉकलेटची एक मोठी वडी काढली. ती राणीच्या हातात देऊन तिच्या हाताचा एक पापा घेतला आणि भरकन तो बाहेर गेला. अगदी वाऱ्यासारखा गेला. आणि राणी लताला हलवून म्हणाली, आई आई उठ, अगं अनंत काका आले. तशी लता खडबडून उठली. तिनं प्रथम सर्व दिवे लावले. सर्वत्र पाहिले. घरात कोणीच नव्हते. मग ती राणीला म्हणाली, चल लबाड कुठली, कुठे आहेत ग अनंत काका? अगं आई, खरंच अनंत काका आले होते. हे बघ, त्यांनी मला चॉकलेट दिले आहे. ते चॉकलेट पाहून लताबाई भयभीत झाली. ती जयवंतरावाकडे जाऊन त्याला जागे करून म्हणाली, अहो उठा ना, आनंद आला होता. आनंदचं नाव ऐकताच जयवंतराव धडपडून उठला. आजूबाजूला पाहून तो फाटकाकडे धावला. त्यानं मुठीत भरलेलं पिस्तूल घेऊन सर्वत्र पाहिले, परंतु त्याला अनंत दिसला नाही. फाटक बंद होतं. तो परत येऊन लतापुढे एका खुर्चीवर बसला आणि वैतागून म्हणाला, लता, तुला कसला तरी भास होत आहे. त्यामुळे तू असे अधूनमधून झोपेतून उठत आहेस. अहो नाही हो, लता भेदरली होती. ती गयावया करीत म्हणाली, हे पहा ना, तो राणीला चॉकलेट देऊन गेला आहे. ते चॉकलेट पाहून पुन्हा आजही जयवंतराव आश्चर्यचकित झाला. कारण तो स्वतः एक कुशल गुप्त पोलीस अधिकारी होता. त्यानं आतापर्यंत अनेक गुपितं उजेडात आणली होती आणि कित्येक रहस्यमय गुन्ह्यांचा शोध लावला होता. परंतु हे आनंदचं रहस्य त्याला एक डोकेदुखी होऊन बसली होती. तो चिडक्या आवाजात म्हणाला, परंतु लता, हे कसं शक्य आहे?
अगं, अनंतला मरून आज 10 महिने झाले आहेत ना. आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खिशात जो त्याचा फोटो सापडला त्यावरून तो अनंतच होता अशी पोलिसांची खात्री झाली आहे. आणि तो फोटो आणि त्याच्या मृत्यूची बातमी सर्व वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावर छापली होती. तो एक मोठा लेखक अपघातात बळी पडला म्हणून अनेक मोठ्या लोकांनी सभा घेऊन त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तरीही म्हणतेस की अनंत आला होता. अहो, मी खोटं सांगत नाही, राणीला पुढे घेऊन ती म्हणाली. राणी, तू तरी सांग तुझ्या डॅडींना. खरंच डॅडी, आनंद काका आले होते, राणी म्हणाली. आनंद काका आले, ते मला हे चॉकलेट देऊन माझ्या हाताचा पापा घेऊन गेले. मग हा काय प्रकार आहे? जयवंतराव किंचित संतापून म्हणाला. लता, तो येणारा प्राणी अनंत नसून दुसराच कुणीतरी असावा असं माझं मत ठाम आहे. तो मेलेला माणूस परत येईल तरी कसा? येणारा माणूस दुसरा नाही, भयभीत चेहरा करून लता म्हणाली. तो अनंत आहे. असलं चॉकलेट तो रोज राणीसाठी आणीत होता आणि आता तो मेल्यानंतरही तसलं चॉकलेट घरी येत आहे. जर तो येणारा अनंत नसून दुसरा कोणी आहे तर मग आनंद आणीत होता ते चॉकलेट तोही कसा आणीत आहे? आणि त्याचं कारण तरी काय? दुसरी गोष्ट, आनंदचा राणीवर फार जीव, म्हणूनच तो उच्च प्रतीचे चॉकलेट आणीत होता. तसा माझ्या राणीवर कुणाचाच जीव नाही. पूर्वी आनंद तिचे लाड करीत होता आणि आता तुम्ही, मी, निशिला एवढीच 3 माणसं तिचं कौतुक करत आहोत. मग हा तुम्ही म्हणता तो चौथा कोण? हा आनंदचा मृतात्मा आमच्या घराभोवती फिरत आहे असं तुला म्हणायचं आहे का? जयवंतरावानं विचारलं. हो, मला तसंच वाटतं, लता उत्तरली. मग मला हेही सांग की ते आनंदचं भूत आमच्या मागं लागायचं कारण तरी काय? त्यानं विचारलं. मला काही सांगता येणार नाही, लता गंभीर होऊन म्हणाली. परंतु एवढं खरं की मी, अनंत, निशिला आम्ही तिघं लहानपणी एकत्र खेळलो आणि एकत्रच वाढलो. त्याला जवळचं कुणीही नसल्यामुळे पुढे तो आम्हाला गणगोत समजत होता आणि माझी राणी जन्मली तेव्हापासून तिच्यासाठी जीव टाकीत होता. बरं, आता पुढं काय? जयवंतरावानं विचारलं. पुढं काय? मला बाई भीती वाटते, लता बोलली. राणी ते दोघांचं बोलणं ऐकत होती. समज जरी तो आनंदचा मूर्तात्मा असला तरी तो तुला काय करणार आहे? तू त्याला का भीतेस? जयवंतरावानं विचारलं. माणसं भूताला का भीतात? लतानं प्रश्न केला. त्यानं दार कसं उघडला असेल? जयवंतराव बोलला. कोण जाणे, लता रडू लागली. आता रडू नको, हे पिस्तूल आपल्या जवळ ठेव, जयवंतराव तिला पिस्तूल देऊन म्हणाला. आणि तो जवळ येताच त्याला गोळी घाल, परंतु सांभाळ, कुणा भलत्याच माणसाला मारशील. लता काहीच बोलली नाही. राणी कान लावून सर्व ऐकत होती. जयवंतरावाकडे पिस्तूल लताकडे देऊन आपल्या पलंगावर जाऊन झोपला. घरात शांतता पसरली. लतानं दिवा मालवला आणि राणीला पोटाशी धरून झोपली. उशिरानं राणी बोलू लागली. आई, काय तू अनंत काकांना मारणार? नाही ग, मग पिस्तूल कशाला घेतलंस? आपलं उगीच. आई, काय आनंद काका छान आहेत ना? होय, ते मला चॉकलेट आणतात, होय की नाही? होय. मग तू त्यांना मारू नको बरं. बरं, मी नाही मारणार त्यांना, तू झोप हा. आणि राणीनं डोळे झाकले. सकाळी जयवंतराव ऑफिसला गेले आणि शीला धावत आली आणि राणीला पोटाशी धरून एका खुर्चीवर बसली. तेव्हा ती गंभीर दिसत होती. तिचा तो गंभीर चेहरा पाहून लतानं विचारले, कशी आलीस?
टॅक्सी करून आले, शिला म्हणाली. लता, अगं आज पुन्हा माझ्या अंथरुणात मोगऱ्याची फुलं सापडली. असं? अगं बाई, लता चकित होऊन म्हणाली. हा काय चमत्कार आहे? चमत्कार नाही लता, शिला म्हणाली. मला मोगऱ्याची फुलं फार आवडतात हे फक्त अनंतलाच ठाऊक होतं, आणि माझी खात्री आहे की रात्रीही अनंतच आले होते. लता, फार वाईट झालं. अगं बाई, रात्री इथेही आला होता, लता म्हणाली. तो येऊन राणीला चॉकलेट देऊन गेला आहे. मग हा चमत्कार नाही तर काय? आया, खरंच की काय? शिला उद्गारली. तू राणीलाच विचार ना, लता बोलली. हो का ग राणी, आनंद काका आले होते? शिलानं विचारलं. खरंच मावशी, राणी नाक ओढीत म्हणाली. रात्री आनंद काका आले होते. मला चॉकलेट देऊन माझ्या हाताचा पापा घेऊन गेले. ते ऐकून शिला रडू लागली. हुंदक्यांनी तिचा कंठ दाटला. ती मनात म्हणाली, आनंद, मी दुष्ट आहे. तुम्ही मला विसरा, खरंच विसरा. लता म्हणाली, मला वाटतं तो आनंदचा मृतात्माच आहे आणि तो आम्हाला कधीच विसरणार नाही. पण एक नवल आहे. कसलं? शिलानं रडत विचारलं. आनंदचा तो मृतात्मा हे चॉकलेट कुठून आणीत असे? ते रात्रीचं चॉकलेट शिलाकडे देऊन लता म्हणाली, माझ्या राणीसाठी पूर्वी तो असलीच चॉकलेट आणीत होता. लता, फार वाईट झालं. शिला दोन्ही हातांच्या ओंजळीत तोंड झाकून मोठ्यानं रडू लागली. तेव्हा लता म्हणाली, शिला, मलाही त्याची फार भीती वाटते. मला त्यांची भीती वाटते, शिला बोलली. मग का रडत आहेस? लतानं विचारलं. कारण मी स्वतः त्यांच्या सर्व नाशाला कारणीभूत आहे, शिला म्हणाली. मी देवाचा सैतान केला. नंतर लता विषयांतर करून म्हणाली, शिला, चल स्वयंपाकघरात, तिथं बोलत बसू. नको, मला थोडं रडू दे, असं म्हणून शिलानं पलंगावर अंग टाकलं. तिच्या मस्तकात जुन्या आठवणीचं काहूर उठलं. तिनं हळूच डोळे मिटले आणि तिच्या ओठावर आनंद ही 3 अक्षरं चरफडली. आठवणींना फुलोरा आला. आठवणी माणसाला सुख देतात, तशाच दुःखही देतात. ते दिवस सोन्यासारखे होते. तारगावचा शिवार फळाफुलांनी गजबजला होता. झाडा झुडपावर नवी पालवी डोलत होती. रानवेली फुलांनी डवरल्या होत्या. फुलणे हा निसर्गाचा नियम सृष्टीनं पाळला होता. ती आता फुलारली होती. अनंत फुलांचा सुगंध एकरूप होऊन सर्वत्र दरवळत होता आणि मानवी मनाला गुंग करीत होता. गावातून एक पाऊलवाट निघाली होती. ती वाकडी तिकडी नागमोडी वळणं घेत जाऊन रावसाहेब पाटलाच्या मळ्यातील घरापुढे अंगणात थांबून पुन्हा पुढे जाऊन उद्धवराव चव्हाणांच्या मळ्यात शिरली होती. उद्धवराव आणि रावसाहेब यांच्या त्या मळ्यात अमरतुरी उतरली होती. दोघांची 2 घरं आनंदानं भरली होती. रावसाहेबांची थोरली मुलगी शिला ही 6 वर्षाची होती आणि धाकटी लता 5 वर्षाची होती. तर उद्धवरावाचा एकुलता एक मुलगा अनंत 7 वर्षाचा होता. ती 3 मुलं एकमेकांचे हात धरून त्या 2 मळ्यात वाऱ्याप्रमाणे खेळत होती आणि केळीच्या कोंबाप्रमाणे वाढत होती. त्यांच्या निर्मल हास्यानं हे 2 मळे निनादत होते. शिला आणि लता अनंताकडे गेल्या की तो त्या दोघींना पेरू वाळकं देत होता. शिलाला मोगऱ्याची फुलं फार आवडतात हे अनंतला माहीत होतं. त्या दोघी निघाल्या की अनंत मोगऱ्याची फुलं तोडून शिलाला देत होता आणि ती उंजळीत घेऊन त्या घरी जात होत्या. त्या फुलाच्या सुगंधाने त्या आनंदित होत होत्या. परंतु तो आनंद काळाला खपला नाही. एके दिवशी तार गावात हाहाकार उडाला. पटकीचा रोग गावात शिरला.
नि पटापट माणसं मरू लागली. गावात मरणकाळा पसरली. स्मशानात अनेक चिता धडधडू लागल्या. घर न घर आक्रोशानं भरलं. 2 दिवस झाले नि उद्धवराव आणि त्यांची पत्नी यांना मृत्यूनं उचलून अनंताला पोरका केलं. अनंत सपशेल उघडा पडला आणि 3ऱ्याच दिवशी रावसाहेबाच्या पत्नीवर झडप घालून काळानं शीला आणि लता यांच्या शिरावरचे आईच्या मायेचे छत्र मोडून पाडले आणि त्या 3 मुलांच्या कोवळ्या मनावर क्रूर डागण्या देऊन तो शांत झाला. अनंताला आता एका आजीचा आधार होता. तिनंच त्याची पडती बाजू सावरली. तिनं त्याला शाळेत घातला आणि त्या वयात ती उद्धवरावाच्या संसाराचा गाडा दामटू लागली. आणि शीला आणि लता यांच्या सुखासाठी त्यांना सावत्र आईचा जाच होऊ नये म्हणून रावसाहेबांनी दुसरं बिऱ्हाड केलं नाही. तो मुलींना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू लागला. मुलींना आपल्या आईची आठवण होऊ नये म्हणून त्यानं त्या दोघींना शाळेत घातले. ती 3 मुलं शिकत शिकत वाढत होती. काळानं कुंभाराचं सोंग घेतलं. त्यानं दिवसावर दिवस ठेवले, आठवड्यावर महिने रचले आणि महिन्यांच्या टाळक्यावर वर्ष लादली आणि 12 वर्षाची उतरंड रचून आपला हिशोब पूर्ण केला. शीला आणि लता यांची शाळा केव्हाच सुटली होती. आता त्या वयात आल्या होत्या. त्या दोघींना पाहणाराची चटकन दृष्टच लागत होती. आता त्या दोघी आपल्या कष्टाळू बापाला मदत करीत होत्या आणि रावसाहेब त्या दोघींच्या लग्नाचा विचार करीत होता. अनंतनं मॅट्रिक पास होऊन शाळा सोडली होती कारण त्याला लेखनाचा नाद लागला होता. त्याच्या कित्येक कथा नि कादंबऱ्या गाजल्या होत्या नि एक आघाडीचा लेखक म्हणून त्याचा लौकिक झाला होता. शिवाय आजी फार थकली होती म्हणून त्यानं साहित्य नि शेती यात स्वतःला गुंतवून घेतलं होतं. तो रोज सकाळी मळ्याकडे जात होता. वाटेत रावसाहेबाच्या दारापुढे येताच त्याची चाल मंदावत होती. जर रावसाहेब सोप्यात असला तर तो त्याला हाक मारून जवळ बसवीत होता आणि अनंत सोप्यात बसला की शीलाचं हृदय आनंदानं भरत होतं. ती भरकन चहाचा कप त्याच्या पुढे ठेवून गालात हसत त्याला निहाळीत होती. त्याचा गोरा रंग, देखणा चेहरा, टपोरे डोळे, रुंद छाती, पिळदार शरीर आणि गोड स्वभाव हे सारं पाहून ती देखणी शीला स्वतःचं अप्रतिम स्वरूप आणि नदीच्या पुरासारखं तारुण्य विसरून जात होती. तो दिसला की ती भानच हरपून बसत होती. एके दिवशी अनंत आला तेव्हा रावसाहेब घरात नव्हता. शीला बावरली. ती स्वतःच बाहेर येऊन अनंताला घरात घेऊन गेली. मग त्याच्या पुढे उभी राहून डोळे विस्फारून म्हणाली, अनंत, आपण लहान होतो तेच बरं होतं. अगदी खरं बोललीस, असं म्हणून अनंतानं दोन्ही हात जोडले आणि आड्याकडे पाहत म्हणाला, हे देवा, जर तू कुठं असशील तर लवकर ये आणि आम्हा तिघांना पुन्हा 5, 6 आणि 7 वर्षाचं कर. मग ती तिघं मोठ्यानं हसली. थोड्याच दिवसात अनंतच्या आजीनं जगाचा निरोप घेतला आणि अनंता संपूर्ण झडझडीत झाला. अनंतचं जीवन आपली जुनी चाकोरी सोडित नव्हतं. तो पूर्वीप्रमाणेच सकाळी मळ्याकडे जात होता. वाटेत रावसाहेब असला तर त्याच्याशी घडीभर बोलत होता. जर तो नसला तर शीला त्याला बसवून चहा देत होती आणि हसत विचारत होती, जेवलात का? होय, जेवलो. अनंत उत्तर देत होता आणि आपल्या मळ्यात जात होता. त्यानं आपल्या सर्व जमिनीत एक वाटेकरी घातला होता. काही रोजगारी ठेवले होते. नी स्वतः देखरेख करीत होता. शीला आणि लता या दोघींच्या हृदयात अनंतविषयी अपार आदर होता. परंतु अलीकडे शीलाची मनस्थिती
भलतीच नाजूक झाली होती. तो येऊन गेला की तिला हुरहुर लागत होती. चुकल्यासारखं वाटत होतं आणि मग ती नजर चुकवून त्याच्या मळ्यात जात होती आणि काही न बोलता त्याच्या पुढं हसत उभी राहत होती. आणि शीला पुढं आली की अनंतला फार आनंद होत होता. ती त्याला फार आवडत होती. तो तिच्या सुंदर डोळ्यातील कुरुंद पाहत होता. तिचा तो रेखीव चेहरा, विपुल केस, नाजूक ओठ, निमुळती हनुवटी आणि टोकदार नाक तो पुन्हा पुन्हा निरखीत होता. तिचे उभार उरोज आणि रसरशीत पुष्ट देह पाहून तो धुंद होत होता. तिचं ते सौंदर्य त्याच्या काळजात बिंबलं होतं. ती तशीच उशीर उभी राहत होती. काही बोलावं असं तिला वाटत होतं, परंतु तिला जणू शब्दच सापडत नव्हते. मग ती एवढंच विचारत होती, जेवलात का? आणि तो होय म्हणताच ती घरी जायला निघाली की तो मोगऱ्याची फुलं तोडून तिची ओंजळ भरीत होता आणि ती फुलांची ओंजळ घेऊन ती घरी जात होती. दिवस मावळतीकडे वळला होता आणि अनंत आज लवकरच घरी निघाला होता. तो गावदरीला आला आणि पुढून मुळकाची जिजा माथारी डोक्यावर रिकामी पाटी घेऊन आली. तिनं अनंतला थांबवून विचारलं, अनंता, पोटापाण्याची काय व्यवस्था केलीस? काही नाही आजीबाई, अनंता म्हणाला. जे काही मिळेल तेच खात असतो. बाबा, आशाना कसं भागणार? माथारी म्हणाली. काय का असं पर याच्या वेळेला भाकरी पुढं आली पाहिजे. मग काय करू त्यासाठी? अनंतनं विचारलं. माझं ऐकणार? जिजी बोलली. होय सांगा, तो म्हणाला. अनंता, माझी मुक्ताबाई मोकळीच आहे, जिजा म्हणाली. ती जेवण करील, झाडलोट करील, म्हणजे सारं घर आवरील. आम्ही गरीब आहे, आमचं हातावर पोट असतं. मुक्ताला किती रुपये देऊ? अनंतनं विचारलं आणि म्हातारी हात जोडून म्हणाली. अनंता, तुला वाटेल ते दे, आमची तक्रार नाही. आमचं काय, कोल्हा काकडीला राजी. मग द्या पाठवून मुक्ताला, असं म्हणून अनंत पुढे गेला आणि म्हातारी पुढं जायच्या ऐवजी परत फिरली. अनंतनं घरी जाऊन चहा केला आणि चहाचा कप टेबलावर ठेवून तो काहीतरी लिहायला बसला. तोच मुक्ता आली. म्हणाली, मला आईनं धाडले. मुक्ता लाजली होती. ती अवघी 20 वर्षाची होती. तशीच ती देखणीही होती. तिच्या अंगावर एक फाटकं पातळ होतं, पण ते स्वच्छ होतं. नी त्या अपुऱ्या पातळात मुक्ताचा तरुण देह मावत नव्हता. तिचे डोळे पाणीदार होते आणि चेहरा तरतरीत होता. परंतु तिला तिच्या नवऱ्यानं सोडली होती नी आता ती आईच्या घरी कसे तरी दिवस काढीत होती. ती आता अनंतापुढं अंगाचा मुरडा करून उभी होती. मुक्ता जी, लग्न झालं? होय. मग? सोडचिठ्ठी दिली मला. का? ते मी कसं सांगू? बरं, ते जाऊ दे. तू काय काय करशील घरात? सारं करीन. बरं. अनंतनं 20 रुपये काढून मुक्ताला दिले आणि म्हणाला, हे 20 रुपये घे आणि घरात काय आहे आणि काय नाही ते पहा आणि जे नसेल ते दुकानातून घेऊन ये, पण मला 2 कप चहा करून दे. मुक्ता घरात गेली. प्रथम तिनं चहाला पाणी ठेवलं आणि नंतर घरात काय आहे याची चौकशी केली आणि 2 कप चहा घेऊन अनंताकडे गेली. चहा टेबलावर ठेवून ती म्हणाली, घरात तांदूळ, गहू, जोंधळं, मिरची, गूळ, डाळ, कांदे सारं आहे, पण मीठ, चटणीसाठी सौदा, साखर, तेल एवढं नाही. ठीक आहे, घेऊन ये, अनंत म्हणाला. जे नाही ते आण आणि हा चहा घेऊन जा. तो पिऊन मग दुकानाकडे जा. मुक्ता चहाचा कप घेऊन गेली. चहा पिऊन ती बाजारात जाऊन आली
आणि स्वयंपाक करून अनंताकडे गेली. 10 रुपये टेबलावर ठेवून म्हणाली, हे 10 रुपये उरले. सारा बाजार केला. काय काय केलंस? अनंतनं विचारलं. जे नव्हतं ते सारं आणलं आणि 2 पायल्या गहू आणि 2 पायली जोंधळं दळून आणलं, मुक्ता म्हणाली. आणि स्वयंपाक केला. स्वयंपाक काय केलास? अनंतनं विचारलं. भात, भाकरी, आमटी, भाजी, झुणका, मुक्ता म्हणाली. का आणखी काही करू? नको नको, पुरे, अनंत म्हणाला. आणि हे 10 रुपये तुझ्याकडे ठेव, घर खर्चासाठी. बरं, असं म्हणून ती घरात गेली. दिवे लागण झाली. मुक्तानं सारे दिवे लावले, सोप्यात कंदील लटकवले आणि अनंतकडे जाऊन हळू आवाजात म्हणाली, जेवण वाढू की नंतर जेवणार? आताच मला भूक नाही, पण तुला घरी जायला उशीर होईल ना? अनंत बोलला. माझी कसलीच अडचण नाही, मुक्ता हसत म्हणाली. तुम्हाला भूक लागल तवा जेवा. जेवण वेळ झाली. अनंतनं आपलं काम बंद केलं आणि हाक मारली. मुक्ता, जी आले. मुक्ता धावत गेली आणि अनंत म्हणाला, मला जेवण वाढ आणि हे पहा, आजपासून तूही इथंच जेवायचं आणि जाते वेळी आईचं जेवण घेऊन जायचं. समजलं का? समजलं. मुक्ताने मान डोलावली आणि पळत जाऊन तिनं जेवण वाढलं. अनंत स्वयंपाकघरात गेला. त्यानं सर्वत्र नजर फिरवली. सारं घर कसं स्वच्छ दिसत होतं. सर्व भांडी झगमगत होती. तो गंभीर झाला आणि ताटावर बसला. तेव्हा मुक्ताच्या मनगटातील काकणं मंजूळ नाद काढीत होती आणि मुक्ता पुढं बसून वाढीत होती. अनंत मनात म्हणत होता, खरंच ज्या घरात काकणाचा नाद उमटत नाही ते घर नाही. या मुक्ताच्या हातात वीज आहे. हिनं 3च तासात या घराचा आकार दिला. आणि अशा या सुंदर, तरुण, चपळ आणि नम्र मुलीला घरातून हाकलून देणारा मूर्खच असला पाहिजे. आनंदचं जेवण झालं. मग मुक्ता जेवली. नंतर तिनं आईसाठी जेवणाचा डबा भरला आणि अनंतकडे जाऊन म्हणाली, आणखी काय करू? का एकदा चहा करून देऊ? नको. हे 60 रुपये देऊन म्हणाला, यातून तुला एक पातळ आणि एक चोळी घे. उरलेले पैसे आईला दे. अगं बाई, इतकं पैसे कशाला? मुक्ता तोंडाला हात लावून बोलली. आणि अनंतानं विचारलं, इतकं म्हणजे किती? तुला ओझं होईल का? मुक्ता फक्त हसली आणि तिथंच उभी राहिली. मुक्ता उभी का? अनंतनं विचारलं. मी भल्या पहाटे येणार, ती बोलली. मग ये ना, तो म्हणाला. पण दार कोण उघडणार? तिनं विचारलं. मी समोरच माळीवर आहे आणि मी जागाच असणार. तू येऊन हाक मार. अनंत म्हणून. काय म्हणून हाक मारू? मुक्तानं विचारलं. तुला जे वाटेल ते म्हणून हाक मार, तो म्हणाला. माझं नाव माहीत आहे की नाही? काय, मी नाव घेऊ? नाही ग बाई, मुक्ता म्हणाली. मी आपली सरकार अशी हाक मारेल. बरं जा, आणि जाता जाता शंकर खोताला पाठव, अनंत बोलला आणि मुक्ता निघून गेली. आणि अनंत मुक्ताच्या गोड स्वभावाचा विचार करीत बसला.